छत्रपती शिवाजी महाराज चौक नानकर येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य श्री मनोज प्रकाश पाटील साहेब माजी उपसरपंच नानकर यांच्या प्रयत्नाने नानकर ते देवरुंग मधुकर जाधव मार्ग रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। मान्य श्री अशोक भाऊ सापटे श्रमजीवी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मान्य श्री जिल्हा अध्यक्ष माजी पंचायत समिती भिवंडी सभापती मान्य श्री अशोक भाऊ सापटे साहेब, माजी सरपंच विलास जाधव, मान्य श्री मधुकर जाधव, मान्य श्री रामचंद्र पाटील, प्रकाश राऊत, मनोज भाऊ जाधव तसेच नानकर ग्रामस्थ मंडळ व मनोज पाटील साहेबांचे मित्रपरिवार। या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांचे मित्रपरिवार व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मान्यवरांनी व ग्रामस्थांनी मान्यश्री मनोज पाटलाचे आभार मानले। तसेच मनोज पाटील साहेबांच्याबद्दल बोलायचं झाले तर ते कमीच आहे। जेही कुठलेही काम हाती घेतले की ते गावासाठी पूर्ण करून दाखवतात। तसेच प्रत्येक गावागावात मान्यश्री मनोज पाटील सारखा समाजसेवक असावा, कारण असे की ते स्वतःसाठी नाही काही करत, पण गावासाठी रात्रीचे दिवस करत असतात। तसेच मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। ठिकाणी मधुकर जाधव, जे आपणा सर्वांचं परिचयाचं नाव, त्यांच्या त्यागातून आणि माननीय जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती भिवंडी सभापती अशोक भाऊ सापटे यांच्या पाठबळाने आणि मनोज प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नाने बऱ्याच वर्षापासून रखडलेलं जे रस्त्याचं काम आज आपणा सर्वांच्या साक्षीनं इथं संपन्न होत आहे। खरोखरच खूपच आनंदाची आणि आपल्यासाठी हर्षभराची ही बाब। ज्या रस्त्याचं अनेक वर्षापासून काम रखडलेलं होतं ते मधुकर बाबा जाधव व त्यांच्या परिवाराच्या खऱ्या अर्थानं त्यागाची आणि निस्वार्थपणाची गोष्ट आज या ठिकाणी आपणा सर्वांना दिसून येते। बऱ्याच वर्षापासून हा जो प्रयत्न मनोज पाटील व मित्रपरिवार यांच्या वतीनं अशोक भाऊ सापटे यांच्याकडे निवेदन आम्ही करत होतो, त्या निवेदनाच्या प्रयत्नानं अशोक भाऊ सापटेंनी आपले मधुकर बाबा यांना विनंती करून आणि मधुकर बाबा ज्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून निस्वार्थपणानं या परिसरामध्ये काम करतात, त्या त्यागाची आणि समर्पण वृत्तीची आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसून आलेली आहे। खरोखरच आजचा हा योग म्हणजे अप्रतिम असा योग आहे की ज्या रस्त्याची प्रत्येकजण येता जाता विषय घेत होता, तो विषय आज या ठिकाणी भूमिपूजन करून आज आपण इथून संपवणार आहोत। तरी पुन्हा एकदा आपणा गावकऱ्यांच्या वतीनं मी अशोक भाऊ सापटे तसेच मधुकर बाबा जाधव व श्रमजीवी संघटनेचे त्यांचे साथीदार रामचंद्र बाबा तातली, रामभाऊ पाटील असा हा नानकर या परिसरामध्ये श्रमजीवी संघटनेचे जे निस्वार्थपणाने काम करणारे कार्यकर्ते, तसेच मनोज पाटील व मित्रपरिवार या सर्वांचं गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो की खरंच जे समाजसेवेचं व्रत घेतलेलं असतं, सेवा या शब्दाचा खऱ्या अर्थानं
लोकांप्रती पोचवलेला संदेश असतो तो आजच्या या दिवशी इथं संपन्न होत आहे. तरी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं आपण आभार व्यक्त करणार आहोत. तसेच या कार्यक्रमास उपस्थित अशोक भाऊ सापटे यांच्यासोबत असणारे प्रकाशजी राऊत, मनोज भाऊ जाधव, तसेच आपल्या परिसरातील उपस्थित सर्व मित्रपरिवार, गावकरी, आपणा सर्वांचं आपण सर्वजण एवढे असताना प्रत्येकाचं नाव घेणं इतपत शक्य नाही. पण खरोखरच हा आजचा जो भूमिपूजनाचा सोहळा आहे या निमित्तानं आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून इथे आपण उपस्थित आहोत. तरी मी अशोक भाऊ सापटे यांना विनंती करतो की आपण या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण इथे उपस्थित आहात. तत्पूर्वी आपण या सोहळ्याचं जे भूमिपूजनाचं इतर कार्यक्रम आहे ते आपण संपन्न करू आणि नंतर मी अशोक भाऊंना विनंती करेन की आपण या सोहळ्याचा उद्घाटन करायचं आहे. श्रमजीवी संघटनेकडून जिंदाबाद आणि सर्वांना जय महाराष्ट्र. आज या नानकर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मनोज भाऊनी ह्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण केलं म्हणून पूर्ण या ग्रामस्थांचं मी पहिला धन्यवाद देतो, आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मनोज भाऊ, मधुकर भाऊ, राम भाऊ, रामचंद्र कातली भाऊ, सरपंच, कारण नावं माहीत नाही इथे उपस्थित सरपंच, उपसरपंच या ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, कोणी माजी सदस्य, माजी पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थ. आज ह्या कार्यक्रम जो होतोय हा खूप चांगला कार्यक्रम आज इथे तुम्ही नियोजन केलेलं आहे. गेले अनेक 2 वर्षापासून हा प्रश्न खूप चर्चेत होता आणि चर्चा होताना मधुकर भाऊसुद्धा मला सांगायचे, मी त्यांना रिक्वेस्ट करायचो मला भाऊ द्यायचंच आहे, मी करणार आहे पण जरा थांबा. म्हणजे त्यांना तेव्हापासून त्यांच्या मनात नाही असं नव्हतं, पण तो एक वेळ असतो, त्या वेळेत तो वेळ याव्या लागते. ती आज वेळ आली म्हणून मी मधुकर भाऊंचं सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. ह्याच्यातून आपल्याला एक शिकायला भेटतोय का थोडा सफर केली पाहिजे. चर्चेने विषय सुटतोय. आपण गरमागरम कुठला विषय करायला गेलो तर त्याला फाटे फुटतात. 2 वर्षे का नाही थांबले, मनोज भाऊ सुद्धा, हे लोक तुम्ही ग्रामस्थ थांबले, मधुकर भाऊ थांबले, पण मार्ग व्यवस्थित गोड बोलायचे निघाला. म्हणजे आपल्याला ह्या एखादा प्रसंग घडतोय त्या घडण्यातून आपण पॉझिटिव्ह विचार केला तर ते शिकायलाही भेटतोय. आणि आज हा रोडचं जे उद्घाटनाचं काम केलं, कॉन्क्रिटीचं काम केलं मधुकर भाऊ, ह्या रोडला अनेक लोक जाणारे असतात, संत लोक असतात, कोणी मालकरी माणूस असतो, कोणी पुण्य केलेला माणूस असतो, कोण वयस्कर माणूस असतो. आपल्या जागेतून जात असताना आपल्या जागेला त्या पायाचा स्पर्श होतोय. आपण कधीही सांगत असतो माणसं हे आपल्याला दिसत नसतोय, पण त्या एखाद्या व्यक्तीचं एवढं महत्त्व असतोय का त्याच्या प्रश झाल्या आपल्या जमिनीला जरी झाला तरी त्याचा आपल्याला बराचसा लाभ होतो. तुमच्या तिथून जाणारे अनेक लोक आहेत आणि ह्या तुम्ही दिलेल्या जमिनीतून त्या रस्त्यातून त्यांचा नक्की तिथे एखाद्या पाय लागला तरी त्याचं खूप मोठं पुण्य आपल्या हिशा वाट्याला येऊ शकतं. म्हणून आज आपण खूप जवळ राहतोय शहराच्या आणि ह्या भागामध्ये हा रोड जेव्हा बनलेला नसतोय त्यावेळेस आपल्याकडे येणारे लोक असतात, ते लगेच विचार करतात, अरे का रोड नाही बनला, का असं राहिलं, का हे झालं. मग त्यावेळेस आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, ग्रामस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. आज हा रस्ता झाल्यानंतर म्हणजे हा सगळ्या या ग्रामस्थांकडे बघण्याचा येणाजाऱ्यांचा दृष्टिकोन हा खूप चांगला पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून तुम्ही हे केलेलं जे काम आहे हे खूप मोठं काम आहे, पुण्याचं काम आहे. आपण आपला जी जागा ह्या रोडसाठी देतोय, हा दान करतो, हे खूप मोठं दान पिढीपासून राहणारं हे तुमचं एक उपकार या रस्त्यावरती या ग्रामस्थांवर आहेत आणि आठवणी आहेत. ह्याच्यामुळं मी पुन्हा या तुमच्या पूर्ण परिवाराचं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतोय.
का खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा निर्णय घेतला आणि हा रोडचं काम केलेलं आहे. अशी सर्व कामं आपण विचार करून एकमेकाचे सहयोग साधून संपर्क साधून विचार विनिमय करून जर करत गेलो तर खरंच ग्रामस्थ या गावची विकासाची कामं खूप मोठ्या प्रमाणात होतील. असंच मी तुम्हाला विचार करून कामं करण्याची ईश्वराजवळ प्रार्थना करतोय. तुम्हाला अशी चांगली बुद्धी देवो आणि विकास कामं हो एवढंच मी सांगतोय. सर्वांना जिंदाबाद, जय महाराज. भूमिपूजनासाठी उपस्थित आणि दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी या रस्त्यासाठी आपली जागा दान अशी केलेली आहे असे सत्कार मूर्ती मधुकर बाबा जाधव व त्यांचा पूर्ण परिवार यांचं सुद्धा आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं सहर्ष असं कोटी न कोटी धन्यवाद आम्ही आजच्या या कार्यक्रमानिमित्त त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं देत आहोत. तसेच या रस्त्यासाठी वेळोवेळी योगदान देणारे व सहकार्य करणारे ज्यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला आणि वेळोवेळी प्रयत्न करत होते, मधुबाबांना कन्व्हिन्स करत होते, अशोक भाऊंना कन्व्हिन्स करत होते, असे आमचे गावचे माजी उपसरपंच मनोजी पाटील यांचंसुद्धा गावकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष धन्यवाद देतो. तसेच या परिसरातील सर्व उपस्थित आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार यांचंसुद्धा वेळोवेळी या अशा कार्यक्रमांना अशा विकास कामांना सहकार्य असतं. अशा सर्वांचं सर्वांचं आमच्या वतीनं खूप खूप आभार व धन्यवाद. तरी आजचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या आनंदमय अशा वातावरणामध्ये संपन्न झाला. तरी आपल्या हातून असे अनेक कार्यक्रम हो हीच सदिच्छा. तसेच भविष्यामध्ये माझी स्वतःची मी मत मांडतो. तर आपणाला पटलं तर आपण घ्यावं की भविष्यामध्ये या रस्त्याला मधुकर बाबांचं नाव द्यावं ही माझ्या वतीनं आपलं सर्वांची इच्छा असेल तर आपण येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव घेऊन सदर या रस्त्याला मधुकर बाबा जाधव असं नाव या रस्त्याला देण्याचा आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायतमध्ये प्रयत्न करू. आणि आपल्या सर्वांची संमती असेल तर ते आपलं काम आणि ते नाव आपण देण्याचं ठराव या ग्रामपंचायतीमध्ये घेऊ. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत, अभिनंदन, धन्यवाद.